काय काम करते आज सगळं मलाच करायला लागले. त्या बाजू काय? या की. नमस्कार साहेब. बोला की काय काम होतं? कर्ज पाहिजे साहेब. किती? 25 करोड साहेब. किती पाहिजे? 25 करोड. अनेकदा बोला बघा किती पाहिजे तुम्हाला कर्ज? 25 करोड पाहिजे साहेब. सोसायटीत जावा, 25-30 हजार रुपये कर्ज मिळते, घ्या आणि जावा घरला. 25,000 नको आहे साहेब, मला 25 करोडच पाहिजे साहेब. 25 करोड घेऊन करणार काय? विमान घेणार साहेब, विमान. विमान? हा, विमान. विमान घेऊन काय शेतात फवारणी करणार आहे काय? नाही साहेब, माझं काम आहे काय? का पहिलं जोडताय त्याला? नाही साहेब, मग करणार काय? काम आहे काय साहेब माझं? समजा मी तुम्हाला 25 करोड कर्ज दिलं, विमान घेतला हा, तर चालवणार कोण? मी चालू ना साहेब. अहो, तुम्ही कधी विमानात बसलाय काय? नाही बसलो साहेब, त्यामुळे तर घ्यायचं साहेब. हो, त्याच्यासाठी पायलट लागतो, पायलट. होय साहेब, हाय की मला ट्रॅक्टर ड्रायव्हर चालवेल की, त्याला काय वाटत, गेट टाकला ऍक्सिडेंट सोडला, विमान दिशेवर जाते. कुठनं माणसं येत्यात? तुम्ही जावा बरं, आम्ही 25 करोड कर्ज देऊ शकत नाही बघा. काय दिवशी जावा तुम्ही जावा. साहेब, मी कागद आणले, सातवा आणला, मला द्या की तुम्ही कर्ज. डोकं खाऊ नका आमचं. मला कर्ज पाहिजे साहेब, 25 करोड पाहिजे साहेब. किती एकर रान आहे तुम्हाला? 2 एकर साहेब. 2 एकर बागायत? बागायत आहे सर. अहो, तुमचं 2 एकर रान, घर सगळं धरून सुद्धा 15 लाख होत नाही. तुम्ही 25 करोड कर्ज मागालाय. हो साहेब, माझं काम आहे, मला विमान घ्यायचं साहेब. ठीक आहे, जाणार आहे कुठं तुम्ही? लंडनला जाणार आहे साहेब, लंडनला. लंडनला? हा. काय काम आहे? काय बोल. काय माहिती आहे साहेब, हा. ते आपल्या ते विजय मूल्य भाऊ आहे ना, आपलं विजय भाऊ. त्याने कसं कर्ज घेऊन ते लंडनला पळून गेला की नाही, तसं कर्ज बी माफ होते आपलं, सगळंच होतंय. मी बी तसंच करायचं म्हणालो. दुसऱ्या बँकेचं बी लोन काढले साहेब. हा. आणि इथं बी काढायचं, लंडनला जायचं, म्हणजे कर्ज माफ होते साहेब. तसं झालं की नाही साहेब विजय मल्ल्याचं? हो बाय, तू हो बाहेर पहिला, हो बाहेर. का साहेब, का बोलू शकत नाही साहेब? अरे तुमची लायकी आहे काय 20-25 हजार कर्ज भरायची आणि तुम्ही 25 करोड कर्ज मागा लागलाय? होय साहेब, लायकी, शेतकऱ्याची लायकी, शेतकऱ्याची लायकी करता साहेब तुम्ही. तुम्हाला माहिती आहे शेतकरी काय करू शकत नाही? शेतकऱ्याला काय बाळापूर नसते, त्याचा बाप कधी आजारी नसतोय, त्याची मुलं कधी आजारी नसतात. हा, प्रत्येक तुम्ही लायकी करता शेतकऱ्याची. शेतकरी काय चांगलं खाऊ शकत नाही, कुठं बर्गर पिझ्झा खाऊ शकत नाही, कुठं तर चांगले कपडे घालून चालू तर टाका मग बघता तुम्ही शेतकऱ्याकडं. शेतकऱ्याकडे खायचं तरच वाटतंय काय? जे बर्गर आणि पिझ्झा तयार करते ना साहेब, ते बी शेतकऱ्यांनाच तर पिकवलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांना तुम्ही एवढं कमी लेखू नका. कुठल्या मॉलमध्ये गेलं तर शेतकरी कमी लेखायचं, असं का बरं? लायकी करताय, प्रत्येक लायकी करते शेतकऱ्याची. अहो, बाकीची कर्ज भेटत नाही त्यांना तुम्ही धरा की, बाकी जातात पळून, त्यांना तुम्ही काय बोललाय काय? आणि शेतकऱ्यांना जरा पुढे मागं झालं तर लगेच त्याच्या घराकडे येते तुम्ही कर्ज मागायला. त्यावेळी शेतकऱ्यांना काय करायचं आहे बोला की. आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याची लायकी काढायचं नका साहेब, लक्षात ठेवा. आणि हेच जर तुम्हाला आता इथं कोणतं तुमचं कर्ज नको आहे मला साहेब, पण लायकी कधी शेतकऱ्याची काढायची नाही. जातो साहेब. आणि हे बी लक्षात ठेवा साहेब, जर माझ्या ठिकाणी दुसरा कोणता मोठा व्यक्ती असता ना साहेब, तुम्ही जरा बसायला दिला असता, त्याला स्पेशल चहा पाजला असता. तर मागापासून मी इथं उभा आहे ना साहेब, तुम्ही मला बसायला सुद्धा सांगितलं नाही. आणि पुन्हा शेतकऱ्याची लायकी काढायचं ना साहेब. शेतकरी आहे तर तुम्ही आहे, एवढं लक्षात ठेवा. नुसता शेतकरी राजा म्हणतोय की नाही, ते डोक्यात काढून टाका. शेतकरी राजा आहेच आणि असणारच, हे मी तुम्हाला सांगतो.